समाचार अब तक, सत्य का साहस। सोबत आपली चर्चा सुरू आहे. कधीपर्यंत आउटकम येईल आठवड्यांचा काय सांगणार? आम्ही त्याही चर्चेमध्ये उपरे आहोत. त्यांची चर्चा होते, मग ते आम्हाला बोलवतात. आम्ही शेवटपर्यंत चर्चेमध्ये सहभागी होण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत. मला जे काही दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधला घमासान युद्ध चालले असं शब्द वापरला तरी होणार नाही. त्यांचं ते झालं की मग आमचं उपरेपणा संपेल असं मला वाटतंय. म्हणून तर मी म्हटलं ना, आम्ही सारे उपरे आहोत. तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते. तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचा उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो. मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तो मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे. अब किसी की राय होती है, उस पर कभी टिप्पणी नहीं करना चाहिए. दोस्ती रखनी है तो टिप्पणी नहीं होनी चाहिए. आज मी म्हटलंय की आम्ही असं मिनिमम हा शब्द माझा महत्वाचा आहे. त्यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकल्या असत्या. मी आज त्याच्या स्पेसिफाय करणार नाही. याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे. पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे. कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही पत्र देतानाच सांगितलंय की आम्ही 48च्या 48 उमेदवारांची तयारी केलेली आहे. त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत. तर असं आहे की मला एक सासू नाही ना. दुर्दैवाने मी वंचित असल्यामुळे एक सासू नाही आहे. इथला इंटेलेक्च्युअल सासू आहे, इथला रिपोर्टर सासू आहे किंवा इथला असणारा मीडिया माझी असणारी एक सासू आहे, राजकीय पक्ष हे माझे असणारे सासू आहेत. त्याच्यामुळे 4 सासूंना असताना मला तोंड द्यावं लागते अशी परिस्थिती आहे. मी कुठल्याही जागा मेन्शन करत नाही. कृपा करून आपण आपल्या तोंडातलं माझ्या ह्याच्यात वधू नका. मी आज असं आपण म्हणाला तर एकंदरीत 10 मार्चपर्यंत 42 जागेमध्ये आम्ही असणारा जाहीर सभा घेतलेल्या आहेत आणि 42च्या 42 जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही असं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. तेव्हा फार फार विद्वान ॲनालिस्ट तुमच्या पॅनलवरनं जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही येता. तेव्हा ह्या विद्वान पॅनलवाल्यांनी आपण तोंडावर पडणार नाही याची फक्त त्यांनी दक्षता घ्यावी. मिनिमम कह रहा हूं मैं कि मिनिमम 6 सीट पे आज हम लोग जीत चुके हैं. आधी टूटी हुई पार्टी ने अपनी ताकत देखनी चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए जीत मांगनी चाहिए. ये ना हो कि मुर्गी हमने पकाई, हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया. वो तो हम होने नहीं देंगे. मैंने इसलिए कहा कि हम आखिरी मौके तक रुकेंगे या मिलजुल के खाएंगे, इज्जत से खाएंगे, किसी की भगाने की कोशिश नहीं करेंगे और किसी को दुखाने की कोशिश नहीं करेंगे. इसलिए हम आखिरी दिन तक रुकने वाले हैं. मैं टूटी हुई पार्टियों की तरफ मेरा इशारा, मैं घुमा फिरा के बात नहीं करता हूं.